8 मार्चला शिवरात्र आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ही महाशिवरात्र आहे आणि शिवरात्र ही तिथी जशी भगवान शंकराला समर्पित केलेली असते. काही जण म्हणतात की ह्या दिवशी भगवान शिवाची उत्पत्ती झाली होती, तर काही जण म्हणतात की भगवान शिव जे आहेत त्यांचा आणि माताजी पार्वती आहे, सती आहे, त्यांचा विवाह झाला होता ह्या दिवशी. तर काही मान्यतेनुसार जे भगवान शंकर आणि म्हणजे त्यांचा विवाह म्हणजे त्यांचं मिलन झालं होतं, असा बऱ्याच म्हणजे म्हणतात. परंपरेमध्ये आपल्या काय काय जे सांगितलं आहे ते आपण फॉलो करत असतो. आपण जे म्हणजे सनातन धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण सगळं फॉलो करत असतो. तर भगवान शंकरांना समर्पित अशीच ही एक तिथी आहे आणि ज्याला म्हणतात की महाशिवरात्र हे बघा, जर तुम्ही बाकी कुठलेही उपवास नाही केले आणि फक्त 2 म्हणजे आषाढी कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्रीचा उपवास, गोपाळाष्टमीचा उपवास एवढं जरी केलं ना, तरीही आपल्याला खूप सारे जे व्रतवैकल्य आहेत त्यांचं पुण्यफळ केल्याचं म्हणजे पुण्य केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे भगवान शंकरांना समर्पित अशी ही जी तिथी आहे त्याचं तुम्हाला व्रत आहे ते करायचं आहे. तर हे बघा, बऱ्याच जणांना व्रत करायला जमतं, बऱ्याच जणांना नाही जमत. त्यांच्या ज्याच्या त्याच्या इच्छेवर आहे की ते व्रत करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. काही जणांना मेडिसिन चालू आहेत, काही जण म्हणजे आता समजा प्रेग्नंट असतील, गरोदर असतील, त्यांना नसेल जमत उपवास करणं, तर त्यांनी नाही केला तरीही चालणार आहे. जेवढा शक्य होईल तितका वेळ तुम्ही उपवास धरू शकता. खरं तर तो उपवास धरण्याचं कसं आहे की पूर्ण 24 तास तुम्हाला उपवास धरायचे असतात. म्हणजे सकाळी जशी आपली उपवासाला सुरुवात होते तशी दुसऱ्या दिवसपर्यंत उपवासाला सुरुवात म्हणजे उपवास घडत असतो आणि तो जो उपवास आहे दुसऱ्या दिवशीच सोडला जातो. आता उपवास जो आहे त्याचं कळलं. आता उपवास धरत असताना, व्रत करत असताना काही चुका आपल्याकडनं अनावधानाने होतात. तर त्यामुळे आपल्याला जे आहे ना ते आपल्याकडनं जर चुका झाल्या तर आपल्याला म्हणतात ना की त्याचं पूर्ण पुण्यफळ मिळत नाही की जे आपण एवढं व्रत केलं, आपण एवढी सेवा केली आहे त्याचं. तर काही चुका तुमच्याकडनं होऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. काय ज्या चुका तुमच्याकडनं चुकून माकून घडत असतील तर त्या अवॉइड करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही उपवास पकडलात किंवा त्याचे जे नियम आहेत ते पाळले तर तुम्हाला पूर्ण पुण्यफळ त्याचं लाभणार आहे. आता वृद्ध जे आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, त्यांनी जमेल तितका उपवास करावा, नाही जमलं तर नाही केला तरीही चालणार आहे. या उपवासाला भगर म्हणजेच वरई अवॉइड केली जाते, खाल्ली जात नाही. बाकी तुम्ही साबुदाणा किंवा बटाटे, रताळी हे सगळं खाऊ शकतात, परंतु वरई खाली जात नाही. ह्या जो पावन पर्व काळ आहे त्याला रात्रीचे जागरण केले जाते. रात्रीचं भगवान शंकरांची प्रार्थना, पूजापाठ, भजन वगैरे ते केले जातात. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा तुम्हाला दिवसभरात जमेल तितका वेळा जप करायचा आहे. शिवाला काय आवडतं तर शिवाला आवडतं ते सगळं त्यांना अर्पण करायचं आहे. तर पांढऱ्या वस्तू जसं की दूध अर्पण करू शकतात, खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकतात तुम्ही, पांढरी फुलं अर्पण करू शकतात, पांढरे वस्त्र अर्पण करू शकतात. पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहेत. पांढरे वस्त्र अर्पण करू शकतात, पांढऱ्या अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करू शकतात. पण त्यांना आपण नेहमी हळद कुंकू लावत असतो अक्षतांना, पण ह्या भगवान शंकरांना जेव्हा आपण हळद कुंकू लावत नाही, त्यामुळे त्यांना पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. आपण वस्त्र जे आहेत ते देवांना जे आपण अर्पण करतो त्याला देखील आपण हळद कुंकू लावत असतो, परंतु भगवान शंकरांना हळद कुंकू लावत नाहीत, कारण ते वैराग्य धारण केलेलं होतं त्यांनी आणि हळद कुंकू हे जे आहे ते शृंगाराचं मानलं जातं, त्यामुळे त्यांना ते अर्पण केलं जात नाही. शुभ्र वस्त्र, शुभ्र सगळं त्यांना अर्पण केलं जातं. त्याचबरोबर चंदन अर्पण करावं, भस्म अर्पण करावं भगवान शंकरांना, बेलपत्र, कवठ अर्पण करावं. कवठाला देखील खाण्याला खूप महत्त्व आहे, कवठ अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे, बेलपत्र अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर दूध जे आहे ते निरसं दूध जे आहे ना ते अर्पण करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दूध त्यांना उकळलेलं किंवा म्हणजे उकळलेलं दूध, उकळलेलं पाणी अर्पण करायचं आणि थंड जे आहे ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर हळद म्हणजे हळद कुंकू, शेंदूर हे सगळं काहीही त्यांना अर्पण करायचं नाही आहे. नारळ त्यांना अर्पण करायचं नाही आहे, कारण नारळ हा आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा त्यांना अर्पण करत असतो नारळ जो आहे तो. त्यामुळे त्यांना भगवान शंकरांना नारळ हा अर्पण करायचा नाही. श्रीफळ मानलं जातं ते,
त्यामुळे नारळ अर्पण करायचा नाही, शंखाने त्यांची पूजा करायची नाही, शंखनाद करायचा नसतो त्यावेळेला. आणि तुम्हाला हे बघा, पूर्ण जिथे शिवपरिवार आहे त्यांचं पूर्ण सगळ्या शिवपरिवाराची पूजा जर तुम्ही केली तर त्याचा खूप जास्त तुम्हाला पुण्यफळ लाभणार आहे. केवडा देखील ह्या पूजेमध्ये वर्ज्य आहे, केवडा देखील त्यांना अर्पण करायचा नाही. तर काय अर्पण करायचं, उसाचा रस तुम्ही अर्पण करू शकतात, पांढरे जे तांदूळ आहेत ते त्याची खीर बनवून अर्पण करू शकतात. त्याचबरोबर म्हणजे कच्चे तांदूळ, कच्चं दूध जे मिश्रण करून तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात. त्याचबरोबर दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा अभिषेक करू शकतात. रुद्राध्याय जो काही 11वा अध्याय आहे तो तुम्ही पठण करू शकतात. शिवचालीसा, शिवस्तुती पठण करण्याला खूप सारं महत्त्व आहे. शिवरात्रीची जी कथा आहे ती एकदा श्रवण पठण करण्याला खूप सारं महत्त्व आहे. शिवस्तुती, शिवचालीसा, शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही 11वा अध्याय देखील रुद्राध्याय जो आहे तो वाचू शकतात. त्याचबरोबर रुद्रपाठ करू शकतात, तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात. तसंच जे आहे जर मासिक पाळी असेल, तुम्हाला सुतक विटाळ असेल तर तुम्ही काय करू शकतात, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या श्रवण करू शकतात. तुम्ही त्यांची पूजा नाही करू शकलात तरी श्रवण करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला हे बघा, बेलाचं झाड आणि चंदनाचे झाड जे आहे ते तुम्ही बेलाचे झाड आहे, जे चंदनाचे झाड आहे तुम्ही ते दान करू शकतात, त्याचे रोपण करू शकतात जसं. आणि हे बघा, जेव्हा तुम्ही बेलाचे झाड लावणार असाल, चंदनाचं झाड जेव्हा लावणार असाल तेव्हा तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण, जसं ते झाड वाढेल तशी तुमची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते. चंदनाचे जे झाड आहे त्याचं पण असंच आहे, चंदनाचं झाड जे आहे ते दान करा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरात शिवलिंग असेल तर तुम्ही घरातील शिवलिंगाची पूजा करू शकतात, बेल अर्पण करू शकतात. आणि घरातील शिवलिंग जे आहे, जे स्थापित केलेलं नसेल तर तुम्ही ह्या दिवशी स्थापित करू शकतात. शिवलिंग जे आहे ते तुम्हाला लक्षात घ्या की उत्तरेकडे जे आपण पाणी जे जातो त्याचा भाग आहे शिवलिंगाचा, तो उत्तर दिशेला होईल असा ठेवा. इतक्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच भगवान भोलेनाथ आहेत, त्यांना बाकी काही गोष्टीची गरज नाही आहे. ते तुमच्या भोळ्या भक्तीने देखील प्रसन्न होणार. साधं एक लोटा पाण्याने देखील ते प्रसन्न होत असतात. त्यामुळे निश्चितच तुमच्यावर देखील त्यांची कृपा अशीच अखंड राहील, एवढी म्हणजे शिवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.